बाबा तू आनंदी तरी आहेस ना? मी पण काय प्रश्न विचारतोय. ज्या मुलीचा नवरा 2 महिन्यापूर्वी गेलाय ती आनंदी कशी असू शकेल? बाबा, देवेश गेला त्याचं दुःख मला पण आहे. खरं तर देवेशच्या पश्चात मला जगण्याची सुद्धा इच्छा नाहीये. मी जगते ते देवेशच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी. प्रज्ञा, देवाने ना मला भरपूर संपत्ती दिली, पण असं वाटतं ना कधी कधी त्याच्या मोबदल्यात म्हणजे देवेशला त्याने नेलं नाही ना. खरेच बाबा. बाबा या ना, मी पाणी आणते. थांब प्रज्ञा, कोण होता तो? काय म्हणत होता? खरं खरं सांग मला. कायदेशीर कारवाई करतो त्याच्यावर. बाबा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तो राजन होता, माझा कॉलेजमधील मित्र. फार प्रेमळ, शांत आणि हुशार आहे. समाजसेवेची खूप आवड आहे त्याला. नेहमी म्हणायचा मी फार मोठा सरकारी अधिकारी बनेन, पण भ्रष्टाचाराच्या दुनियेत नाही टिकला तो. पण मला तर वाटलं तुझ्याशी वाद तो घालत होता म्हणून. बाबा, राजनला कळलंय देवेशच्या मृत्यूबद्दल. कॉलेजमध्ये असताना आणि अजूनही त्याचं प्रेम आहे माझ्यावर. आता यापुढे माझं काय ह्याची काळजी लागली आहे त्याला, म्हणून माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलाय. मग काय, मी स्पष्ट नाही सांगितले. मी बोलले की मी आता आयुष्य जगणार आहे ते फक्त देवेशच्या बाळासाठी आणि बाबांसाठीच. कॉलेजमध्ये असताना आणि अजूनही त्याचं प्रेम आहे माझ्यावर. आता यापुढे माझं काय ह्याची काळजी लागली आहे त्याला, म्हणून माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला. काय घेणार? चहा, कॉफी का कोल्ड ड्रिंक? काही नको, पाणी चालेल.
सांग. बस झालं. राजन, अरे प्रज्ञाने मला तुझ्यासोबत सगळं सांगितलंय. प्रज्ञाचं लग्न झालं आणि लगेचच तिला असं विधवेचं जीवन जगायला लागत आहे. आणि ह्या विचाराने मला अहोरात्र झोप लागत नाही रे. देवेश तर गेलाच, मी काय आज आहे किंवा उद्या नाही. पण ही बिचारी माझ्या प्रज्ञा बिचारीला एकटीलाच तिचं जीवन कंठायचं आहे. म्हणून मी एक निर्णय घेतला. प्रज्ञा, मी तुझं राजांशी लग्न लावून देणार आहे. बाबा काय बोलताय हे? अगर राजन सरकारचा मुलगा तुझ्या आयुष्यात आला ना तर मी सर्व ऋणातून मुक्त होणार आहे. माहिती, सर्व ऋणातून मुक्त होईल. बाबा पण राजनला माझ्याबद्दल सगळं माहित नाहीये. राजन, मी देवेशच्या बाळाची आई होणार आहे आणि त्याचा जर याने तिरस्कार केला तर? म्हणजे प्रज्ञा, तुम्हाला अजून ओळखलं नाही? अगं, तुझं सुख तेच माझं सुख, तुझं दुःख तेच माझं दुःख, आणि तुझं बाळ तेच माझं बाळ ग. पण मला खंत एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्याकडे चांगली नोकरी नाही, घरी नाही. नाही, मी नोकरी करेल तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी. अरे बेटा राजन, तुला नोकरी करायची काही गरज नाही. आज माझी सर्व संपत्ती जी आहे ना ती माझ्यानंतर प्रज्ञा तिच्या होणाऱ्या बाळाचीच आहे. देवेश जेव्हा गेला ना तेव्हा मला पहिला अटॅक आला आणि दुसरा कधी सांगता येत नाही. बाबा प्रज्ञा, सत्य कटू असतं, त्यामुळे पचवायलाच पाहिजे. त्यामुळे ठरवलंय प्रज्ञा, ज्या दिवशी तुझं राजनचं लग्न होईल ना त्याच दिवशी मी माझी सर्व संपत्ती आणि माझा सर्व कारभार त्या राजनच्या हातात देणार आहे. तू सांगू प्रज्ञा, या राजनच्या रूपात ना मला असं वाटतं की माझा देवेशच मला परत भेटलाय. खरंच माझा देवेशच मला परत भेटला. बाबा, आता तुम्ही काय काळजी करू नका. बेटा राजन, प्रज्ञा, विश यू बेस्ट ऑफ लक. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीचे सदैव आहे. राजन, हे राजन. बाबा, बाबा हे काय आहे? या सर्व ऑफिसच्या फाईल्स आहेत. आजपासून सर्व ऑफिशियल वगैरे तू सांभाळायचीस. मी तुला वचन दिलं होतं. बाबा, पण इतके लवकर का? तुझं वचन प्रज्ञा, त्या सगळ्या घराच्या तिजोरीच्या म्हणजे बँकेच्या लॉकरच्या चाव्या आणि सगळं तुझ्यावरती स्फूर्त करतोय मी. राजन, चल उठ आता, उशीर झालाय, त्या ऑफिसला जायचंय ना. बाबा तुम्ही पण झोपा, उशीर झालाय. हो बाबा, उशीर झाला, झोपा ना. आता मला कसली काळजी बाबा, ऑफिसला तुला जायचंय, मला नाही. पण बाबा. तेव्हा मी झोपतो, तुम्ही व्हा. ठीक आहे, झोपा. गुड नाईट. गुड नाईट. बाबा, मी येतो, खूप उशीर झाला आज. मी ऑफिसला घेऊन
बाबा नाही, ऑफिसला उशीर झालाय. चहा घेतला. राजन कुठे निघालास? अगं ऑफिसला जायचंय. चहा घे. अरे काय बाबा, बायकोनी बोलल्याशिवाय पचणार नाही. घे घे. ठीक आहे. कान सोनाने टोचले पाहिजे. हे बस झालाय, मला खूप उशीर होतो. अरे थोडंच आहे. बस बस बाबा, सांगा ना प्लीज. चलो बाय. बाय बाय. वा, देवेश आईची आठवण आली. प्रज्ञा, सुंदर सूप झाल्या. थँक्यू बाबा. प्रज्ञा सूप घे ना ग. नाही माझं नाही. अगं बाळ आहे पोटात, उपाशी पोटी राहायचं नसतं. अरे राजन, अशा स्थितीमध्ये स्त्रियांना जेवण जास्त जातच नाही. म्हणून तर आपण पूर्वी काय द्यायचो? अरिवाचे लाडू आणि ते काय डिंकाचे लाडू. हा, डिंकाचे लाडू, अशा गोष्टी सारखी आपण द्यायचो पूर्वी. पण बाबा उपाशी पोटी राहणं बरोबर वाटतं का बाबा? तुम्हीच काहीतरी समजा तिला. मला नको येते. राजेंद्र पाणी बोलू. होय घ्या. हळू काय? बाबा बाबा डॉक्टरांना फोन मी कर. थांब. अरे नाही रे राजा, डॉक्टर नाही. देवेश आईची आठवण आली, मग ठसका लागला. थोडं बाबा आलं नक्की? थोडं आलं जास्त पडले सूप मध्ये. देवेश आईची आठवण आली म्हणून ठसका बाबा लागला. नक्की? काळजी नाही. नक्की बाबा बोलू मी डॉक्टर? नको. अरे नको राजे, नको. बस शांत रे, बस. Yes. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. कसं बसवलं म्हाताऱ्याला? आईला मला चढली काय? जयसिंग सारखा दिसतोय. राजन, काय चाललंय? आणि प्रज्ञा, आता तुझ्या पोटात बाळ आहे ना? असं असं दारू पितीयस? ए म्हाताऱ्या, जास्त डोक्यात जाऊ नको. आणि हो, मूल आहे नाही, होतं. पाडलं कधीच. चांडाळने हे बोलता तुझी जीभ झडत कशी नाही? अगं माझ्या देवेची शेवटची निशाणी होती ती तरी मला द्यायचीस? ए म्हाताऱ्या, ते मूल देवेशचं नव्हतं. ते मूल राजनचं होतं. आणि साला तो सुद्धा मुलगीच होती, म्हणून पाडून टाकलं. विश्वासघात केला तुम्ही माझा. राजन, विश्वासघात केला तुम्ही दोघांनी माझा. अरे तुझ्या मुलाचा आम्ही अपघात घडवून आणला आणि तू विश्वासघाताचं काय दुःख घेऊन बसलायस? म्हणजे ते देवेशला तुम्ही मारलं? ते काय ना बाबा, लग्न आधीपासूनच राजनचं माझं प्रेम होतं. पण पैसाही लागतो ना, म्हणून तुमच्या मुलाशी लग्न केलं. आणि लग्नानंतर ते आतापर्यंत जे काही घडलं तो आमचा प्लॅन होता. अगदी देवेशला मारण्याचा सुद्धा. अरे नराधामानो, कुठं फेडाली पाप, कुठं फेडाली पाप. अरे राजन, माझ्या देवेशीचं काय वाईट केलं होतं रे? आणि प्रज्ञा, पोटच्या पोरीसारखी मी तुला सांभाळली, तर हाताच्या फोडासारखी तुला मी जपली, आणि तिचे हे पान फेडलेस. हे पान फेडलेस तू. हा जयसिंग तुम्हाला शाप देतोय. शाप लक्षात ठेवा. हा जयसिंग तुम्हाला शाप देतोय. ही नियती तुमच्यावर सूड उगवायची राहणार नाही. लक्षात ठेवा, ही नियती तुमच्यावर सूड उगवेल. हा जयसिंगाचा शाप आहे तुम्हाला. मेला की काय हा? ए जयसिंग, आता बरं झालं मेला, नाही तर बॉटलच फोडणार होतो डोक्यामध्ये.
हार्ट अटॅकनी गेला वाटतं, नाही तर खून सारा आपल्या अंगावर आला असता. चल. Cheers. पाणी जैसे तुम्हाला शाप देतोय, शाप लक्षात ठेवा. जैसे तुम्हाला शाप देतोय, ही नियती तुमच्या सूडवरची राहणार नाही, लक्षात ठेवा. ही नियती तुमच्या सूडवर आहे. जैसे तुम्हाला शाप आहे राजन, ही नियती तुमच्या सूडवरची राहणार नाही, लक्षात ठेवा. ही नियती तुमच्या सूडवर आहे.